काही लोकांना असं वाटतं की आपण जॉब करून शेअर मार्केट करावं, किंवा आजकाल जी नवीन पिढी येते त्यांचं असं म्हणणं असतं की मला करिअरच शेअर मार्केटमध्ये करायचंय. तर यातून काय निवडलं पाहिजे? जर करायचं आहे, मी म्हणेन की तलावाची खोली दोन्ही पाय टाकून मोजू नका. जे वॉरन बुफेटचं वाक्य आहे. सो जर जॉब करत असाल, ऑलरेडी आपल्याकडे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. तुम्ही हळू-हळू चालू करा. एक स्टेप. ज्यावेळेला तुम्हाला तुमच्या जॉब इतका इन्कम यायला चालू होतं, त्यावेळेला मार्केटमध्ये स्विच केलं तर चांगलं आहे. कारण की ही चूक मी केली आहे. मी डायरेक्टली फुल टाईम मार्केटमध्ये येण्यासाठी उडी मारली. ज्यावेळेला फुल टाईम विचार करतोय ना, त्यावेळेला एक पिन पॉइंट प्रेशर खाली आपण असतो, की मला परफॉर्म करायचंच आहे. ओके. या पद्धतीनं ट्रेड होतात. म्हणजे जरी आज म्हटलं, की मी आज ट्रेड सेटअप नाही आला, आठवड्याभरातून एकच ट्रेड करेन. पण जोपर्यंत सेटअप येत नाही तोपर्यंत ट्रेड करणार नाही. हे मी अफोर्ड करू शकतोय, की ट्रेड लूज करणं. बरोबर. नवीन लोकांना हे जमत नाही. त्यामुळं लॉसेस जे आहेत हे वाढतात. त्यामुळं एखादं दुसरं आपल्याबरोबर एक ॲडिशनल इन्कम सोर्स असेल, तर आपण मेंटली स्टेबल राहून आणखीन चांगल्या पद्धतीने ट्रेड करू शकेन.